नमस्कार मंडळी. खमंग आणि घरगुती रेसिपीज बाय शिल्पा मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज अक्षयतृतीयेचा दिवस आहे आणि आज प्रत्येक घरामध्ये आमरस किंवा आंब्याचा कुठला ना कुठला पदार्थ नक्की होत असेल. आमच्या कोकणातला हा आगळा वेगळा आंब्याचा प्रकार ज्याला म्हणतात कोयाड. नाव तर छान आहे आणि रेसिपी पण खूप सुंदर आहे, पटकन होणारी आहे. जर आज घरी आंब्याचा रस बनलेला असेल तर थोडंसं वाटीभर काढून ठेवा आणि हे कोयाड नक्की करून बघा. चला तर मग आपण आज बघूया कोयाड. ते बघूया आपण. आंब्याचा रस आहे 1 वाटी, गूळ घेतलाय, मेथीचे दाणे आहेत, त्याच्यानंतर मीठ आहे, हिंग आहे, लाल तिखट, कोथिंबीर, आलं किसलेलं, जिरा पावडर. आता आपण रेसिपीला सुरू करूया. खूप छान आणि टेस्टी लागतं आणि पटकन अगदी लवकर होणारी रेसिपी आहे. एका भांड्यामध्ये आंब्याचा रस घ्यायचा आहे. हा साधारण 1 बाउल रस आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. पण नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही कशी केली. त्याच्यानंतर मीठ घालायचे थोडं. अजूनपर्यंत आपण गॅस लावलेला नाही आहे. आपण या भांड्यामध्ये सगळे जिन्नस घालून आधी एकत्र करणार आहोत. आल्याचा कीस घातला आहे थोडासा आणि त्याच्यानंतर मग गॅस लावणार आहोत. गूळ घातला आहे. माझ्याकडे हा मी घेतला हा हापूस आंब्याचा रस होता. तुमच्याकडे जर पायरी किंवा रायवळ आंबा असेल तर तरी चालण्यासारखा आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. उलट ती चव आंबट गोड जास्त छान होते. पण माझ्याकडे अवेलेबल आत्ता नव्हते आणि हापूस होता म्हणून मग मी हापूस आंब्याचा रस घेतलाय. गूळ तुमच्या आवडीनुसार घाला किंवा आंब्याचा आंबटपणा गोडपणा बघून तुम्ही तो घाला. लाल तिखट घातलंय. लाल तिखटाने चव खूप छान येते. याला कुठल्याही प्रकारची हिरवी मिरची वगैरे लावायची नाही. आणि हे आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ते गॅसवरती ठेवणार आहोत. याला तडका करतोय आपण. तडक्यामध्ये मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर आपण घालतोय मेथीचे दाणे. मेथीने याला खूप सुंदर चव येते. त्याच्यानंतर आपण घालतोय हिंग. तेलाचं प्रमाण तुम्हाला कसं हवं तसं कमी जास्त करू शकता. कढीपत्ता घालतोय आपण आणि लाल मिरच्यांचे तुकडे. लाल मी अख्ख्या ठेवलेल्या आहेत. तुम्हाला जर तोडून घालायचे असतील तर तशा घातल्या तरी सुद्धा चालणार आहे. आणि आता ही जी फोडणी आहे ही आपण त्या कोयाडाला देणार आहोत. हळद घालायची किंचित. गॅस बंद केलाय आणि आता ही फोडणी आपली रेडी आहे आणि फोडणी त्या कोयाडाला आपल्याला द्यायची. तुम्ही बघू शकता आता हे आपलं जे मिक्सचर होतं हे उकळवून घेतलेलं आहे. थोडे उकळ काढलेली आहे त्याला कड आणि त्याला ही फोडणी दिलेली आहे आणि आपलं हे कोयाडा तयार आहे. खूप छान, खूप टेस्टी लागतं, पटकन होतं. तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. आपलं कोयाडं तयार आहे.